गेलं की तुम्हाला तिथं पण भोगावं लागणार आहे. त्या यमाला दया असते का? नाही, त्या यमाशी दया बघा. त्या यमाला दया नसती. तो यम मारितो, जोडितो, तोडी मारती जोडीती यमाचे किंकर भूसाल. आता तुम्ही जर कर्म चांगले केले तर तुम्हाला चांगलंच येईल, पुढचा जन्म चांगलाच होईल. पण वाईट जर कर्म केलं तर तुम्हाला भोगावंच लागतील ना. मग आता ते यमाला दया नाही. विठाला विठाला मनुष्य हा संसारामध्ये जसा मृत्यू लोकांमध्ये आला तसे त्यानं कर्म चांगले केले पाहिजे. सदा आपण नामचिंतन केलं पाहिजे, हरीचं नाम घेतलं पाहिजे. हरी तुझे नाम गाईन पाखंड नाम घेतलं पाहिजे. विठाला विठाला नाम घेतल्यानं काय होतं? जळतील पापे जन्मांतरींचे पाप जळून जातील. नामात एवढी ताकद आहे. मुखे नाम हाती मोक्ष कीर्तनात आलं की दोन गोष्टी करायच्या तुम्ही करायच्या नाही, मी सांगेल बघा ऐका. कीर्तनाला आलं की पहिली जांभळी द्यायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे झोपायचं. कीर्तनामध्ये जांभळी द्यायची नाही, झोपायचं नाही, काय नाही. कीर्तनामध्ये टाळी वाजवायची आणि मुखाने काय बोलायचं? काय बोलायचं? नाम घ्यायचं, भगवंताचं नाम चिंतन करायचं. विठाला संसारामध्ये जर आता सांगा, संसारामध्ये जर लाभ होत असेल तर आपल्याला जगद्गुरु तुकोबाराचं चरित्र माहितच आहे. काय जगद्गुरु तुकोबाराचा प्रपंच हो. दुष्काळ किती होता? दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एकांना करिता मेली. किती दुष्काळ हो, लय दुष्काळ होता. स्त्री एकांना करिता मेली. विठाला प्रपंच विकसळीत होतो तेव्हा समजायचं की देव त्याच्या घरी आला. देवाची ती खुणा आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराशी. हा तुम्ही अभंगच बघून घ्या हो. पण आता हे फक्त जगद्गुरु तुकोबाराच बोलू जाण का? पण आपलं उलट आहे. काय योग असतात बघा. तुम्ही सांगा, एक जण वारीला निघाला जाता जाता पडची बांधली, सगळं झालं, वारीला निघाल्याच्या नंतर बाळू पळत झाला. बाळू म्हणला, पापा आपला बैल नेला. याला वाटली चिंता, धरली पण चिंता आपली घरामध्ये, लगेच कोट्यामध्ये गेला, वारी दिली सोडून. आता बैलाची चिंता हो. मला सांगा, आता पुढच्या वर्षी त्याच्या घरी कोण आले? वारकरी आले. वारकरी म्हणाले, काय बाळासाहेब तुम्ही मागच्या वर्षी वारीला निघाला पण बैल मेला म्हणून घरीच राहिला. आता मला सांगा, बैल मेलाचा काय वारीला संबंध आहे का? काय समज नाही. अहो, ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये आता किती मेले?
घरीत किती मेले होते त्या आजा मेला पंजा मेला बाप मसला गेला येणं म्हणायला पाहिजे होते घरदारच मला धाडची नाही या घरात त्या सोडून प्रपंचाला सोडव पाहिजे होतं पण कोणी प्रपंच सोडतं का हो सोड वाटतं का हा पण या भारत भूमीला असा राजा भेटला तो म्हणजे राजा भरत अहो काय ते होतं त्याच्याकडे राज्य वैभव 18 भार वनस्पती होत्या एक जण मी म्हणलं एका कीर्तनात म्हणलं काय तो राजा हो त्याच्याकडे 18 भार वनस्पती होते एक जण आले असंच होते बाबा लय म्हातारपण झालेले होते ते लय चतुर होते बाबा पण बाबाची बुद्धी अशी काजू गावाला तुपात होते बाबा खाणारे त्याची बुद्धी टणटणवडी आणत होती बाबा म्हणले महाराज त्या राजाकडे तुम्ही 18 भार वनस्पती म्हणाले ना माझ्याकडे काय होतं सांग का मी म्हणलं काय असं बघायच्याकडे ते म्हणतं येड्या बाबडी लय लय खतरनाक हो त्या राजाकडे 18 भार वनस्पती होत्या 18 भार वनस्पती फुले काहीच नव्हतं 18 भार वनस्पती फळे फुले ओळती 18 भार वनस्पती फळे फुले ओळती 22 पोखरानी नदी गंगा वाहती काय कमी होती त्या राजाकडे काही नव्हतं 18 भार वनस्पती आपल्यासारखं कधी दुष्काळी पाण्याचा कधी काय सांगताय कोणत्या टायमाला पाऊस याला काय ज्या टायमाला नाही आता त्या टायमाला यालाय आपल्यासारखं नव्हतं सगळं होतं तिथं पाणी होतं फुले होती नदी आणि आपल्यासारखं बोर नव्हत्या आपण कसे बोर आहेत आपल्याकडे इरे पण त्याच्याकडे इरी नव्हत्या बोर नव्हतं डायरेक्ट नदी होते पण त्याला सगळ्यात कोणत्या पण ऋतू याच्यामध्ये सगळ्याच ऋतूमध्ये सगळंच राहतं फुलं पाणी सगळंच जया घरी कुल स्त्रिया राजा राणी व संपत्ती काय होतं जया घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती किती राज्य होतं किती संपत्ती होती विचारा
कसया योग से भीती. अहो मधला समाज या राजाचे वर्णन करते. तो राजा साधा सुद्धा नव्हता, सारा वळवटाचा नव्हता तो राजा, त्याच्याकडे लय होतं लय. मग तो राजा भगवंत प्राप्तीसाठी वनामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर साधना सुरू होती. एका दिवशी स्नान करण्याकरिता गेल्याच्या नंतर एक हरणाचं पिलू येऊ लागलं पाण्यामध्ये. तर त्या भरत राजाला त्या हरणाचं पिलू दिसलं. त्यांनी त्या पिल्याला घेतलं आणि त्याला सांभाळू लागला. जसं जसं ते पिलू मोठं होऊ लागलं तसं तसं याच्या साधनेमध्ये अंतर पडू लागलं. कोणाच्या? भरत राजाच्या. मग आता ते पिलू मोठं झालं. पिलू मोठं झाल्याच्या नंतर पिलू गेलं एका दिवशी कुठेतरी वाटते. पिलू गेलं आणि त्या राजाला चिंता पडली. पिलू कुठे आपलं पिलू कुठे? चिंता पडली सुरू होतं नामस्मरण. पण काय करता पण ते हरण त्या चिंता पडली त्याला. हरण करता मरण पण आलं, काही हे लागलं नाही. वासना झाली. जड भ्रत राजा हरदीत्र भागे मरतानी जी वासना करता तेच तुम्हाला त्याचा पुढचं जीवन होते. जी वासना करता त्याचं होईल. आता मनुष्य हा प्रपंचामध्ये लाभ शोधत असतो, पण खरा लाभ प्रपंचामध्ये नाही. खरा लाभ कुठे आहे? तर तो संतांच्या ठिकाणी आहे. अभंगाच्या पहिल्या येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. लाभ म्हणला तर तो संतांच्या ठिकाणी आहे. तो प्रपंचामध्ये लाभच नाही. कोणता लाभ आहे प्रपंचामध्ये? लाभ नाही प्रपंचामध्ये. तो म्हणजे संतांच्या ठिकाणी आहे आणि संतांच्या ठिकाणी उत्तम प्रकारचा लाभ आहे. मनुष्य लाभ शोधण्यासाठी प्रपंचामध्ये बघतो पण नाही. आता काय झालं बघा, प्रपंच करतात माणसं. प्रपंच केला एक जणी असं प्रपंच केला. पण प्रपंचामध्ये काय सुख आलं, कायचा लाभ आला? होतं थोडा लाभ एवढसा लाभ झाला. सुख आला. त्याला वाटलं सुख भेटून आपल्याला. प्रपंचामध्ये कोणाला सुख भेटलं? कोणालाच नाही. कारण हे प्रपंच दुःख आहे. दुःखाचं मूळ आहे. काय विठाला दुःखाचा डोंगर आहे संसार. संसार दुःख गोळा संसार दुःख मूळ चौकडे. संसार सगळं दुःखाचं मूळ आहे. या संसारामध्ये सुख नाही. म्हणून म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. कोट्यावर रात्रंदिवस त्यामुळे संसारामध्ये सुख नाही. सुख आहे केवढं आहे? सुख पाहता जवा पाडे. केवढं सुख जवसा एवढं सुखी हो. आणि दुःख किती आहे? दुःख पर्वत आहे एवढे. दुःख किती आहे ते आजी बोलायला तुम्हाला काहीतरी सांगायचं तुम्हाला नाही. त्या असं मला वाटतं काय सांगतात उत्तर द्या. दुःख किती आहे तर ते डोंगरा एवढं दुःख आहे. पण या संसारामध्ये काही नाही. आता एखादा जर प्रपंचातून जर भजन करायला लागला, परमार्थ करायला लागला, आपले आई बाप काय म्हणतात? काय पोरा लागली चट तरी वाट देवळाची. काय म्हणतात तुला
सुखाचा विचार नाही कुठे, सुख कुठेच नाही या संसारामध्ये. आता एकाचं लग्न झालं, आधी लग्न करायचं म्हणला आणि आता बघा ह्यो पण किती हुशार होता नमुना. लग्न करायचं म्हणला, लग्न झालं असं किती 10 लाख रुपये लागले लग्नाला. अशा धूमधाममध्ये लग्न केलं. लग्न केल्याच्या नंतर मग आले प्रपंच चालू लागला. आता झालं बघा, पोरग होईना, याचे वादवाद सुरू झाले. पोरग होईना, इच्छा नव्हती, झालं पोरग झालं. आता डबल हुशार इतकं नाही, याची चिंता. आता हे बघा, चिंता म्हणजे आता हे दुःखच झालं सगळं, हे काय कळतच नाही. आता पोरग होईना म्हणून लागली चिंता. पोरग झालं, चमकलीच. आता मग पोरग आता हुशार निघते का नाही, काय आहे, काय काय कसं करतंय, याला काय. आता मग चमकली, निघलं हुशार. आता पोरग कसं लयच विचार करतात, कसं बाबा म्हणतात, आवडच वाटतंय. माणसाचं खरंच ना, बाया आणि माणसं लयच लयच विचार करतात, पोरग हुशार होतं की नाही, पोरग हे होतं की नाही, पोरग ते होतं की नाही, लय विचार करतात. मग आता पोरग आता लग्न होतं का नाही. आता मला सांगा, समजा आता उदाहरण धरलं तर हे कवडा काळी डबल घागरा. आता मला सांगा, या गावामध्ये 20 तरी मुंजी असतीलच. जास्त हो, जास्त असतीलच. 49 त्याच्यातच 50 असते तर त्याच्यातच एखाद्याचं जमतं. नाही तर लय आवड झाले, पोरगीच भेटलं, लय आवड झाले. हा, मग आता भेटली बायको चांगलं, त्याचं लग्न झालं. असं पिढ्या सुरू झाल्या. एका दिवशी म्हातारीचं सुनाचंच भांडणं लागले. हिनं काय केलं, म्हातारी सुनानं काय केलं, एका दिवशी रात्री लय तापली सून, लय भांडणं झाले या दोघांच्या मध्ये. आता हे काय म्हणला, आपण जावं तर आपलंच सगळं होऊन जाईल, सगळं आपणच लागलो होतं. त्याच्यामुळे हे म्हणलं आपल्या दोघांच्या भांडणात पडायचंच नाही. मग आता सून काय केलं, सून लय तापली ना, एका दिवशी संध्याकाळी 12 वाजताच म्हातारीला पोत्यात घातलं, बाहेरच फेकून दिलं. म्हातारी होती, माय काय झालं. म्हातारी कोमात गेली हो 6 महिने, आयसी मध्ये होती. लयच काय प्रपंचाचं सांगावं तेवढं कमी हो. लय दुःख आहे संसारामध्ये, अति दुःख. म्हणून सुखाचा विचार नाही कुठे. संसारामध्ये सुखाचा विचार कुठेच नाही, सगळीकडे दुःखच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. पण नातामधलं असं म्हणते, अरे पुत्रा, या प्रपंचामध्ये काही नाही पडलं, तू तीर्थाच्या ठिकाणी जा आणि तुझा एखादा गुरु करून घे. कुठे पुत्र जाई बाळा तीर्थ करणारे संत आहे, त्याची माझी हित करीती सकळ खरे हित करणारे संत असतात. संत हे माय बाप आहेत. संत हे कोण आहेत, विठ्ठल माय बाप चुलता. नाटकातला पहिला विठ्ठलाचे जीवन हा तुम्ही आपण बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कळून देऊ कोणी. मग आता ती माता म्हणते, कुठे पुत्र जाय बाळा तीर्थले. आरती माता म्हणते, बाळा या प्रपंचामध्ये काय नाही, तू जा आणि गुरु कर. कुठे पुत्र जाई बाळा तीर्थे रे इंड साधू आणि
ते आपल्या कामामध्येच मग्न झालेले असतात. तया माझे आत्मज्ञानी जे ना बोले वितंड. इथे वितंड शब्द आहे, वितंड आहे. वितंड म्हणजे काय? ते आपल्या आत्मज्ञानामध्येच मग्न झालेले असतात. ते कोणाला बोलत नाहीत. आपण आपलं ते जे काम आहे तेच करतात. पण मी तुला कोण सांगते, तू नीट ऐक ना. त्यांचं ते वैभव बघून तू फसशील. काय उठा भाव दंड. तया माझे आत्मज्ञानी जे ना बोले वितंड. तो तू ऐसा गुरु करी तुझा गुजवेला प्रचंड. बघा, तू असा गुरु कर की तुला प्रचंड असा तो गुजवेल. तू असा गुरु करून घे. चतुर काननी गाई गुरु रे शरण. कळलं असेल तुम्हाला. आता तसा ती माता मत असं म्हणते, पण आपले आई वडील आपल्याला काय करतात? प्रपंचाला लावतात. आपल्या हिताचे आहार येतात. जगद्गुरु तुकोबरा पण म्हणतात, देवा जेव्हा जेव्हा मी तुझं भजन करतो तेव्हा तेव्हा मला हे तुझ्या त्याच्या आड येतात. येते तुझ्या भजन आड गाविती प्रपंचाचे गोड. बघा, आता समजा एखादा जर मनुष्य हा परमार्थ करत असेल तर त्याला आई बाप आड येतात. काय पोरा लागली तर घरी वाटत त्याच्या आड येतात. त्याच्या हिताच्या आड येतात. पण खरं हित करणारे संत आहेत, मायबाप नाहीत. म्हणून आपण कधी संतांचं दास म्हणून राहिलं पाहिजे. आपण जर दास म्हणून राहिलं तर काय होईल? हा भंगाच्या दुसऱ्या चरणात त्यांचं दास म्हणून जर राहिलं तर जीवनामध्ये कुठली आशा वासना कधी शिल्लक राहणार नाही. आणि आपण जर संतांचं दास म्हणून नाही राहिलं तर तो आपल्यासाठी बसलेलाच आहे. कोण बरं काढ हे तरी नाही काढ.
बाबा बसले तिकडे. पण खरं सांगतो माझा, पण याचे बाबाला भजनी होते बरं का. बघा बाबाचा नाद लागला. बाबा भजनी होते, बाबा कमी होते हो. गावकरी मंडळी दिसणार कडे, गावची जास्त दिसेल. माहिती ना बघा किती बाबा होते त्याचे, काय काय होतं तेव्हा. असे पार सुरू असते तर पारमध्ये येऊन बसायचे. आणि भजनाला ते विना घ्यायचे, कधी पण घ्यायचे नसते. हा बघा लेकराला नाद लागला. खरं म्हणलं ना तर माझ्या बाबा मलाच मी जाईल. आधीपासून नादच नव्हता करायचा, पण माझ्या बाबा मला नाद लागला. काय लागला? भजनाचा नाद लागला. मग आता भजनाला दररोज दर एकादशीला जातो. एकादशी असेच अंकुश महाराज लक्ष्मणांना असेच म्हणायचे संस्कृत घाला गाडी कमी संस्कृत घाला म्हणजे मग असंच ठरलं आमचं तळणीला जायचं. तळणीला जायचं एक सांगायला वाटतं तुम्हाला मी कोणामुळे गेलो आज कुठं कसं आहे. तळणीला गेलो, तळणीला टाकत होतं की लगेच काका आले. काका म्हणजे मन एखादी गवळण काका म्हणले नाद होता. काका गवळण म्हणले म्हणली काका म्हणले तिला टाकावं लागतं गाडी आळंदीला. तळणीचं झालं कॅन्सर, आळंदीला गेलो. आता आळंदीला कोणाकडे टाकायचं त्याचे होते आधीच वहिनीचे 2 पोरं आळंदीला गाडगे महाराज त्याच्याकडे होते. मग त्याच्याकडे ठरलं. मग आज बघा त्यांच्याकडे मी शिक्षण घेतो. आज बघा मी कुठं आहे ते म्हणजे माझ्या बाबाचे उपकार आहेत. टाळ्या वाजवायचे. तसं आता या पोराला नाद लागलाय. त्याचे आई वडील आहेत काय? ते आई वडील आहेत का? त्याला संसद घाल वाटलं समाजासोबत मी घेऊन जातो. किती लाभ किती गोड लेकरू बघा. लाभ विठा विठा पिंगळा बघा. पिंगळा म्हणलं की याचे चेहरे असे टनाटन उड्या झाले असे हे जरा खुळखुळीतच झाले असे मोकळेच. आधी तुम्ही होतं ना. आता आधी काय होते? आधी काय होतं? आधी असेच होते. आधी असंच होतं. अहो तुम्ही हसलं पाहिजे कीर्तनात, टाळी वाजली पाहिजे. काय काय तर नुसते असंच बघतात. तुम्हाला वाटलं गेलो का काय? मी जात नाही अजून. कोण काय नाही ना मग त्या कीर्तनाला ते अर्थ काय अर्थ तरी एक सांगू त्या कीर्तनाला. नुसतं काहीच ना ऐकत नाही काहीच नाही. काय विठाला भजन केलं पाहिजे. कीर्तनामध्ये टाळी वाजली पाहिजे. एकदा आपण भजन करू. ज्ञानेश्वर ज्ञानोबाराया तुम्हाला प्रपंच कोण म्हणलं का तुम्हाला प्रपंच करू नका. करा तुम्ही प्रपंच करा. माऊली म्हणतात तुम्हाला काही भक्ती करायची ना, तुम्हाला साधना करायची ना, तुम्हाला संसार सोडायची गरजच नाही म्हणतात माऊली. तुम्ही माऊली म्हणतात तुम्हाला प्रपंच सोडायची काही गरज नाही. तुम्ही या भगवान संसारामध्ये असूनच काय करून घेऊ शकता? भगवंताची भक्ती करून घेऊ शकता. असं संसारी जीवे तरी साधना करायची काय गरजच नाही तुम्हाला हो. पण आता काय करावं? तुम्हाला नामस्मरण आवड जाते ना. ज्ञानोबाराया
आवड जातं का जात असलं सगळ्यात सोपं रामकृष्ण हरी. आता हे घ्या तुम्ही, हे आवड जाते का? आता मला सांगा, तुम्हाला सगळंच आवड जाते. आता तुम्ही हे घ्या म्हणून नाव कोणतं? राम. आता हे राम 2 शब्दातच आहे. आता तुम्हाला हे पण आवड चालले का? अहो राम घ्या तुम्ही. अहो दान करणं कठीण आहे, तप करणं अवघड आहे, पण मुखानं राम म्हणणे सोपे आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. अहो शहाणा पण तो नाम घेतो. तुम्हाला काय हरकत आहे नाम घ्यायला? हा, कोणी तर नामच घेत नाही. एका बाबा म्हणलं, बाबा कीर्तनामध्ये नाम कोणतं घेतलं पाहिजे? बाबा काय म्हणले असते? आठवण तुम्हाला पुढच्या वेळेस सांगते. बाबा म्हणजे तर कीर्तनामध्ये कळायचं हल्याचं नाव घेतलं पाहिजे. बाबा म्हणजे तर हल्याचं नाव घेतलं पाहिजे. बाबा म्हणलं राम राम तुम्हाला श्याम श्याम इथून जा. बाबाला लागूनच राम राम घातला. यामुळे तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. बाबा लय चालक होते. बाबाची लयच बुद्धी टणटण उडत आणायची बाबा. त्याला बाबानं काय केलं? गावात तूप खाल्लं चांगलं असे. बाबा काय केलं? गेला बाबा एका दिवशी बँकेत गेले. बाबा येतच वय होतं, तुम्ही नव्हते. तुमच्यासारखं बाबा एका दिवशी बँकेत गेले आणि बँकेत चालली ती इंग्लिश ते सुरू होतं. बाबा म्हणजे इंग्लिशमध्ये लय जोर पडते गाड्या, लय जोर पडते म्हणजे आपण पण इंग्लिश शिकलीच पाहिजे. बाबा म्हणाले तर आताच्या पोराला इंग्लिशचा कटाळा आलाय. बाबा म्हणाले पण इंग्लिश शिकायची. बाबा गेले क्लास लावले. गलीमधला एक मास्तर होता. आता त्या मास्तरकडे गेले. बाबा म्हणले मला इंग्लिश शिकायची. मास्तर म्हणले काय हरकत नाही, या उद्यापासून क्लासला. बाबा म्हणले उद्यापासून नाही, आतापासूनच. आता बाबा लावले. बाबा खाल्लेलं जुन्या काळातलं गावरान तूप बाबाची उडी आता हाणीच टणटण. ते सर म्हणले बाबा म्हणा बाबा यस. बाबा यस म्हणा बाबा नो. यस नो बाबाला पाठच होऊन गेलं. आता ते म्हणले ते सरळ भाई म्हणले, सर म्हणले तुमची गावरान तुपातली बुद्धी आहे. मग बुद्धी काय आताचे तूप काय हो, तुमची बुद्धी जरा टना उड्या हाणायली. तुम्हाला तर अर्धी इंग्लिश आज आली म्हणल्याच्या नंतर बाबाला उड्या हाणायला लागले. उड्या हाणायला गेले बस स्टँडवर झालं एका चोराचं एका माणसाचं पाकिट चोरी. आता मग काय झालं, बाबा बसले उलटा पेपर घेत वाचत. पोलीस इकडं तिकडं धुंडायला येतात. पोलिसांनी बघितलं एका बाबा खुर्ची बसले होते असे उलटा पेपर धरलेला. एका बाबाकडे गेले. बाबा म्हणले बाबा इथं तुम्ही उलटा पेपर कोण धरला? बाबा म्हणते काय दिसलंच नाही गड्या मला बरोबर. बरं बाबा म्हणले इथं एका माणसाचं पाकिट चोरीला गेले, तुम्ही घेतलं का? बाबा म्हणले यस. कळालं का काय कळालं का? काय कळालं? ज्याला कळालं त्याला धन्यवाद, ज्याला काय नाही कळालं त्याला खरं तसेच बसलं. मग आता बाबा म्हणले यस. आता ते म्हणले पोलीस म्हणला बाबा आता तुमचं वय नाही पाकिट चोरायचं, द्या इकडं पाकिट. बाबा म्हणतात नो. बाबा वाटलं इंग्लिश यालाच काम येते. बाबा नो म्हणले तिथंच हाणलं जाऊ. बाबा 6 महिने 80 मध्ये होता. एका म्हाताऱ्यानं काय केलं, एका बाईला कोमातच घातलं. का होतं बुंदी खाण्यामुळे. हा संसार लय अवघड आहे. संसाराच्या नादीत लागू नका. आपलं किती चेहरा होतं सुरू? तिसरं लागलं होतं. मग आता संत कृपा करतात, नाम घेतलं पाहिजे. आपण जर दास म्हणून राहिलं तर संत आपल्यावर कृपा करणार. आणि संत असे कृपा करतात की ती कल्पंतापर्यंत संपत नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात संतांचं जर दास म्हणून राहिलो तर आपल्याला कुठलीच कमी होणार नाही. संत कृपेचं दान करतात. पण आपण कोणतं दान करतो? आपण मतदान करतो. मताचं दान करतो. आपण मतदान करतो. आता संत एक कृपेचं दान करतात. आता एक अन्न होते बघा, अन्न खर्चलं दान करायचं नाही.
अन्न लोकांना लय दान केलं पण अन्नच कोणाचं दान करायचं नाही. आता तुम्ही समजू नका इथे लय अन्न आहेत पण ते अन्न नाही बरं का. ते होते एक अन्न नंतर सांगितलं कीर्तन झाल्या एका कीर्तन सांगितलं असं होतं बुवा, असं असं ते आलं डायरेक्टच म्हणलं महाराज ते अन्न कोणते होते. तर मग जाऊ दे उद्या सांगेन. विठाला विठाला त्याच्या चेहऱ्यावर सुरू केलं विठाला विठाला. आता अण्णा होते चेंगूस सगळ्या गावाची त्याची पिढी चेंगूस होती. चेंगूस आता एक दिवस बाळू होता. बाळू म्हणाला अण्णाच्या घरी गेला. अण्णाच्या घरी आणले होते आंबे किती किलो 10 किलो विकायला आणले होते. पण अण्णा एवढे कंजूस होते एवढे कंजूस होते इकायला आणले आणि इकलेच नाही. म्हणून आता बाळू एके दिवशी अण्णाच्या घरी गेला. घरी गेला अण्णा म्हणला अण्णा मला आंबा द्याव. अण्णा म्हणले अण्णाने विचार केला आपण एवढे चेंगूस येत नाही बाळेला आंबा द्यायचा. आपण आंबा नाही देत. आंबाला कलाकार आपलं अण्णाला कलाकार होते का पण त्याला चित्रकलेमध्येच मार्क पडायचे. अण्णानं काय केलं बाकीचे गेले शे. अण्णा म्हणले जाऊ दे पण चित्रकला किती भारी करायचे अण्णाला. अण्णा गेले गेल्याच्या नंतर गेले मध्ये आणि एक कागद घेऊन आले. आता कागद घेऊन आल्याच्या नंतर त्या कागदावर चित्र काढलं. आता अण्णा म्हणले म्हणजे आता अण्णा म्हणजे चित्रकलेचे काय बाबा अण्णाचा नादच करायचा नाही चित्रकलेचा. अण्णानं आंबा काढला त्या कागदावर चित्र काढलं आणि ते कागद त्या बाळ्याला दिला. बाळ्याला मला जा आंबा घेऊन ये. ते लहान पोरग पुजायला द्या. लहान पोराला आंबा नाही दिला तरी कागद चित्र दिलं तरी ते उड्या होते. ते आडालाच लागलं अण्णानं मला आंबा दिला अण्णानं मला आंबा दिला. पण आता अण्णाची होती आणली घरी. अण्णाची कोण होती आणली होती घरी आणि तिने ऐकल्याच्या नंतर आणली आली बाहेर. आणि काय हो तुम्ही त्या बाळेला आंबा दिला. ते म्हणलं नाही. मग आता म्हणल्याच्या नंतर मग काय दिलं काय नाही एक कागद घेतला त्याच्यावर चित्र काढलं. बायको पण लई चेंगूस होती बायको कमी नव्हती. ती बायको म्हणाली तुम्हाला एवढं कसं सुधरत नाही होती पोरग कागद का होईना पण घेऊन गेलं घरून. एवढी चेंगूस पेन का होईना पण चित्र का ते कलर का होईना पण रंगूनच गेलं काय घेऊनच गेलं ना. अरे बाळ्या मला हे चललीच नाही बुधी. ती बुधी कुठे येते. बाळ्या मला मी बुधीच चालली नाही. आता आता ती बायको म्हणून लागली ती बुधी कुठे येते असं शिकायला करायला लागली. पण आता अण्णाला हुशार. अण्णा काय म्हणले थांब आता बाळ्याच्या इथं टरबूज आणले आता टरबूज आणत जातो. टरबूज आणून जातो ते इथं म्हणले की निघाले मग अण्णा 4 थैले हातामध्ये. 4 थैल्या गेले आणि बाळ्याकडे गेले. बाळ्याला म्हणले बाळ्या अरे तुमच्या इथे टरबूज आणलीच ना मला टरबूज दे. बाळू काय म्हणला ध्यान देऊ नका. बाळू काय म्हणला अण्णा तुम्हाला टरबूज पाहिजे ना हे घ्या टरबूज. अण्णा म्हणला हे घ्या टरबूज. अण्णाचा चेहराच पडला. अण्णा गेले उदास होऊन. आता एवढं मोठं टरबूज दिलं म्हणलं अण्णाचं काय अण्णा खुश व्हायला पाहिजे. एखाद्याला तसं म्हणलं की एखाद्या जागा सांगितलं. अण्णा पण गेले पडून चेहरा पडला गेले घरी. तिकडून होता बाळ्याचा बाप. बाळ्याचा बाप आला. बाळ्याचा बाळ्याला म्हणला का रे बाळ्या अण्णा आलते का रे. बाळ्या म्हणला हो अण्णा आलते. कशासाठी आलते टरबुजासाठी आलते. काहून काय पाहिजे होतं टरबूज पाहिजे होतं. मग तू दिला का टरबूज. बाळ्या काय म्हणला मी टरबूज देतो होय. बाळ्याच्या बापानं तेला म्हणलं नाही हे घ्या टरबूज. बाळ्याच्या बापानं तशीच दुवान कानाखाली टाकले. बाळ्याच्या बाप म्हणलं तुला कळतं का अण्णा तेवढं टरबूज द्यायचं का अण्णा असं म्हणायचं हे घ्या टरबूज. एवढं कुठे टरबूज देतात का. अहो लय कंजूस हो लोक या संसारामध्ये लयच कंजूस. संसारामध्ये एक बाई होती गाड्या पण लयच कापली. आता हिचं नाव पोराचं नाव बाळ्याच होतं. आता तुम्ही म्हणता ना ह्योच बाळ्या का इकडं आणला का तुम्ही. आता ह्यो बाळ्या इकडं नाही आणला. आता बघा काय झालं एक जण होती आणि आपला नवरा उशिरा याचा म्हणून लयच कापायची काय सांगावं लयच. एका दिवशी तिनं ते सगळं सोडूनच दिलं. ती म्हणली मी आता येऊन सोडूनच जाते नवऱ्याला पोराला. गेली पण गेलो काय तिथं दिलं वाली नवरा कसं असं करमत का कोणाला. गेल्यावर आता समजा लेक मारायला गेल्यावर करमत का
तर काय ते कन्या सासूराशी जायचे आहे माझे कन्या सासूराशी जाय मागे बघत नाही पाय ते गेल्याच्या नंतर पण बायकोला तळमळ वाली किंवा नवरा आला का नाही जागेवर आला का नाही कसा असन त्याला जेवण कोण देत असन आई बाप वारलेले आई नव्हते बाप नव्हते पण आता बाळ्या आणि बाळ्याचा बाप करू लागले हातानं खाऊ लागली एका दिवशी तिने लावला फोन हॅलो होय बा कुठे का घरीचे लावा मिक्सर ते वाजलं गुरु लगे गुरुवार तुम्ही वाजवा गुरुवार त्याच्यानंतर मग याला आला विश्वास लावला दुसऱ्या दिवशी फोन हॅलो कुठे तर घरीचे तर लावा आपली गाडी आता काठाला लागली मग आता मिक्सर लावा म्हटल्याच्या नंतर वाजला गुरगुर वाजला मिक्सर आता तसंच 2-4 दिवस चालला आणि आखरी फोन केला तिनं 5व्या दिवशी हॅलो कुठे घरीचे लावा मिक्सर येऊ घरी होता का नव्हता लावा मिक्सर म्हणल्याच्या नंतर ते गुरगुर ते वाजलं मग ते तिची बायको वाटलं आता काहीतरी सरप्राईज द्यायचंच म्हणजे आता काहीतरी नवऱ्याला म्हणून 5,000चं सरप्राईज घेऊन गेली हो 5,000चं सरप्राईज काय असं बघा ते फुलाचंच पण ते 5,000चं आजकालच्या दुनियात काही झालं काही पण किती समजा ही वस्तू आहे ही वस्तू समजे कितीला मिळालो कितीला मिळाल 500ला 1,500ला आता हीच वस्तू 25,000 झाली काय सांगा आणि वस्तूचे लयच भाव वाढले तिनं 5,000चं सरप्राईज घेतलं आणि घरी आली आणि दारामध्ये बाळा खेळत होता बाळाला म्हणली मारत काय म्हणते ना मारत येऊन जाऊन त्या बाळाचं टुमणं सांगायला मी बाळाचंच सांगायला पण तुम्हाला कळा प्रपंचामध्ये कसं आहे कसं दुःख आहे तर मग आता बाळ्याचं मायाली बाळ्याला म्हणली बाळ्या तो बाप कुठे आहे बाळ्या म्हणलं काय सांगू मम्मी पप्पा 5 दिवस झाला मिक्सर घेऊन गेलेत पण घरीच आले नाही होते संत दान करतात कोणतं दान करतात संत उदार आहे ते कृपेचं दान करतात कृपाळू उदार ज्ञानेश्वर किंवा संत आहे कृपाळू आहात सज्जन आहेत सज्जन तुम्ही संतांना एवढे कृपादान तुमचे माझे संत कृपा करतात ती कृपा कशी करतात कल्पनापर्यंत संपत नाही हे अभंगाचं झालं वाटतं तिसरं चरण झालं मला झोप आली कशी झाला आता मला सांगा आता कोणी कोणा कृपा केली एकनाथ महाराज कोणा कृपा केली गावबा कृपा केली की नाही गावबा कोण होता एकनाथ महाराजाच्या घरी पोळ्या खात होता बाकी सगळे येत होता मग हरिपाठाला भगवद्गीता पाठाला मग भजनाला मग कीर्तनाला सगळं जात होता पण पोळ्यातलं जास्त खाता महाराज म्हणजे एकनाथ महाराज म्हणजे महाराज सगळे फक्त पोळ्या खाणारच कोण नाही गावबा नुसतं पोळ्या खाता आता एकनाथ महाराजाचं शेवट आलं एकनाथ महाराज 3दा गेले पण आता शिष्य म्हणायला लागले एकनाथ महाराज म्हणाले आता ते शिष्य म्हणाले महाराज आता राजेला आता हे रामन कोणले एकनाथ रामन कोणले आता हे बोले कोणी एकनाथ महाराज म्हणजे एकटा आमचा गावगाला येईल ना गावगाव काय केली कृपा केली म्हणून कृपा कटाक्ष न्याडिले आपल्या पदी बसवले बाप ब्रह्मादेव रे भक्ता दिले वरदान कृपा केली आता मला सांगा ही झाली एकनाथ महाराजांनी कृपा केली आणि ते कासवीन कशी करते त्याच्या बाळा ते कृपा दृष्टीने करते लय काय सांगते बाळ्या सांगितलं नाही पण बाळ्याचं काय झालं नाही पण बाळ्या नुसत्या म्हणाले तुम्ही बाळ्याचंच हुशार सांगणार बाळ्याच बाळ्यात आहे तरी काय बाळ्या तुमच्या पोरासारखा नमुना नाही बाळ्या चतुर आहे चतुर तुमच्या पिंट्यासारखा नाही म्हणलं तुमचा बाळ्या ते बाळ्या भारी म्हटला आहे त्या बाळ्यानं मला डायरेक्ट प्रश्न विचारला कुत्र्याला दूध नसतं एवढा चतुर आहे बाळ्या म्हणलं मग आता कुत्र्याला नाही म्हणजे कुत्र्याला दूध आहे डबल गायला दूध आहे
काय म्हशीला काय म्हशीला तू दे आता सगळ्याला तू दे पण आता काय समजा एखाद्याला जर पिलू झालं पण हे नवीन शब्द आहे पिलू आता हे पिलू शब्द कुठून काढा कोण काढा कसं काढा पिलू आता पिलू हे राहतं बघा डुकरा माणसाचं हे माणसाचं पिलू कुठून आलं आता हे पिलू आता हे दृष्टी रूपाने केलेली कृपा आहे आता मग सगळ्याचं दूध आता गाई वासरू गाईचं दूध पित आहे सिंह म्हणजे वाघिणीचं दूध पित आहे आता म्हणजे रेड्या म्हशीचं दूध पित आहे मग मला सांगा आता हे कासवीचं दूध कसं नाही पित नसेल आता हे प्रश्न पडला मला कसं नाही पण ते खरं सांग का कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी कासवीचं बाळ कशाने वाढतं दृष्टी रूपाने वाढतं आणि दुधा नाही भेटी दुधासोबत त्या कासवाची बाळाची भेटच झालेली नाही त्या अंगाला दूध पण नाही आणि कधी पण प्यायलेलं नाही एवढं कृपा केलेली आहे एवढं कृपा या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे संत कृपा करतात पण केवढी कृपा करतात ती कल्पनापर्यंत संपत नाही आणि तुकाराम महाराज म्हणतात आपण जर संतांचं दास म्हणून राहिलो संत कृपा करतात आणि तुम्ही संतांची जर सेवा केली तर हे तुम्हाला तो